आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आता सगळ्यांचा कॉमन प्रश्न असतो की ॲज अ प्रेग्नन्सी योगा टीचर मला खूप जण विचारतात की प्रेग्नन्सीमध्ये तिळगुळ खायचा की नाही खायचा. तर मी नेहमी त्यांना असं सांगतो की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिळामधून कॅल्शियम मिळतं, पुन्हा तिळांमधून आपल्याला छान आयर्न मिळतं कारण त्यामध्ये गूळसुद्धा आहे. पण कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला भीती वाटत असेल आणि खास करून प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तो पदार्थ अवॉइड केलेला कधीही चांगला. कारण असं म्हणतात की नथिंग इज ट्रू, ओनली व्हॉट यू बिलीव्ह इज ट्रू. त्यामुळे आपल्याला समजा वाटणार असेल की आईस्क्रीम खाऊन मला सर्दी होणार आहे, तर खूपदा तुम्ही नोटीस केला असेल तर तुम्हाला सर्दी होणारच आहे. कारण आपण त्या पदार्थाला, त्या गोष्टीला तशा ब्लेसिंग्जच देऊन आपल्या शरीरामध्ये घेतो. त्यामुळे खूपदा मी असं सांगतो की तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही गोष्टीची, फक्त तिळगुळच नाही तर एखाद्या पदार्थाची भीती वाटत असेल तर तो पदार्थ अवॉइड केला तरीसुद्धा चालेल. आणि तसंही प्रेग्नन्सीमध्ये तुमचे प्रीनेटल विटॅमिन्स आहेत, फॉलिक ॲसिड आहे आणि बाकी अनेक मेडिसिन चालू असतात. त्यामुळे 1 वर्ष तिळगुळ न खाल्ल्याने काही खूप मोठी डेफिशियन्सी तुम्हाला नक्कीच होणार नाही आहे. त्यामुळे 1 वर्ष तुम्ही तिळगुळ नाही खाल्लात तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण तुमच्या बाकी या सगळ्या औषधांमुळे तुमची रिक्वायरमेंट ही भरून निघणार आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला तिळगुळ खायचा असेल प्रेग्नन्सीमध्ये तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी सल्ल्यानेच तिळगुळाचं सेवन करा. धन्यवाद.